ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे गणित मांडणाऱ्या छत्रपती शिवरायांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. आरमार म्हणजे समुद्रावरती लढणारे लष्कर. स्वराज्याला समुद्रमार्गे असणारे संभाव्य धोके ओळखून महाराजांनी अनेक आश्चर्यकारक जलदुर्ग उभारले. पुढे या जलदुर्गांना संरक्षण देता यावं म्हणून किनारी दुर्ग सुद्धा उभारण्यात आले आणि या दोन्ही प्रकारच्या किल्ल्यांना गरजेला रसद आणि तोफखाना पुरवण्यासाठी जवळचे डोंगरी किल्ले मजबूत करण्यात आले. मागच्या भागात आपण असाच एक डोंगरी किल्ला म्हणजे किल्ले पालगड पाहिला आणि या भागात आपण पाहणार आहोत सुवर्णदुर्ग किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ले गोवागड. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पासून जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर हर्णे बंदर आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या दुर्ग भ्रमंतीमध्ये आपण प्रथम सुवर्णदुर्ग पाहायचा आणि मग किनारी भागातील गोवागड, फतेदुर्ग आणि कनकदुर्ग पाहायच्या ठरावाने आम्ही बंदरावरती पोहोचलो. पण समुद्राची भरती सुरू असल्याने बोटी किल्ल्याकडे जात नव्हत्या आणि त्यामुळेच थोडीशी निराशा झाली. मित्रांनो, आपण आलो होतो सुवर्णदुर्ग पाहायला, पण आत्ता सध्या भरती असल्यामुळे बोटी तिकडे जात नाहीत. ज्या बोटी तिकडे जात आहेत फक्त त्या किल्ल्याच्या भोवती तुम्हाला एक वेढा घालून तुम्हाला तो किल्ला दाखवला जातो आहे. तर आता आम्ही आलो आहे पण आम्हाला तो सुवर्णदुर्ग पाहता येणार नाही आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की या किल्ल्याला, सुवर्णदुर्ग किल्ल्याला संरक्षण देणारे जे 3 किल्ले आहेत म्हणजे त्यामध्ये फतेगड, कनकदुर्ग आणि गोवागड हे किल्ले जे आहेत ना ते किनारी किल्ले आहेत आणि ते किल्ले आपण पाहू शकतो. तर ते किल्ले आपण पाहायचा प्रयत्न करूयात आणि मग उद्या सकाळी लवकर इकडे येऊयात. त्यावेळी ओहोटी असते आणि होप उद्या सुवर्णदुर्ग आपल्याला पाहता येईल. जर तुम्हाला यायचं असेल तर भरती आणि ओहोटी याचं गणित बघून या, नाहीतर तुम्हाला सुद्धा असं परत जावं लागेल. पण आता आम्ही बघणार आहे कनकदुर्ग आणि गोवागड. फतेगड जो आहे तिकडे बरीचशी वस्ती असल्यामुळं किल्ल्याचे किती अवशेष पाहायला मिळतात याबद्दल थोडीशी शंका आहे. पण जो कनकदुर्ग आहे जो माझ्या डाव्या हाताला आहे तो मात्र चांगल्या पद्धतीनं दिसत होता. तर आपण तो किल्ला पहिल्यांदा पाहूया. हा जो बुरुज तुम्ही पाहताय तोच सध्या कनकदुर्ग म्हणून ओळखला जातो. हा पूर्वी किल्ला होता याचाच हा साक्षीदार. तर समोर फेसाळणारा अथांग समुद्र. बुरुजाच्या शेजारून काही पायऱ्या आहेत. भर समुद्रात दिसणाऱ्या सुवर्णदुर्गाला उजव्या हाताला ठेवत पायऱ्यांवरून आपण या टेकडी वजा किल्ल्यावर आरामात जाऊ शकतो. मित्रांनो, फतेगड, कनकदुर्ग आणि गोवागड या 3 किल्ल्यांच्या मुळेच सुवर्णदुर्गाला संरक्षण प्राप्त झालं होतं आणि म्हणूनच 1818 पर्यंत हा सुवर्णदुर्ग मराठ्यांच्या ताब्यामध्ये राहिला. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर खांदेरी, कुलाबा आणि सुवर्णदुर्ग हे तिन्ही किल्ले मराठ्यांच्या ताब्यामध्ये 1818 पर्यंत होते. मध्ये 1-2 वेळा सत्तांतर झालं पण जास्त काळ जी सत्ता राहिली या किल्ल्यांवरती ती मराठ्यांचीच राहिलेली आहे. या छोट्याशा किल्ल्यावरील सर्व वास्तू नामशेष झाल्या असून फक्त काही पाण्याचे टाके इथे आपण पाहू शकतो. कनकदुर्ग पाहून झाला आहे आणि आता आपण जातोय गोवागड. तो इथे जवळच आहे. तर गोवागडच्या काही तटबंद्या ज्या आहेत त्या भक्कम आपल्याला दिसत होत्या. तर आपण गोवागडकडे आपला मोर्चा वळवूया. कनकदुर्गापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला गोवागड दिसून येतो. भक्कम बुरुज आणि तटबंदी असलेला हा किनारी दुर्ग सुवर्णदुर्गाच्या अगदी समोर उभा आहे.
या किल्ल्याला लाभलेले मजबूत बुरुज आजही त्याचा भक्कमपणा दाखवतात. किल्ल्याला एकूण 2 प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी पूर्वेकडील दरवाजाने आपण प्रवेश करू शकतो. मित्रांनो, किल्ल्यामध्ये नजर टाकली तर एकूणच आपल्याला लक्षात येतं की किल्ला आटोपशीर आहे आणि त्याचा जो घेर आहे ना तो आपल्याला पूर्ण दृष्टिक्षेपात दिसू शकतो. म्हणजे छोटासा किल्ला आहे पण तटबंदी हयात असल्यामुळे आपल्याला या किल्ल्याचा जो आकार आहे त्याचं चांगलं अवलोकन करता येते. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतोय. तिकडून आपण किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरती आपण जाऊ शकतो आणि काही अंतर पुढे गेले की आपल्याला इकडे एक समुद्राकडे नेणारा दरवाजा पाहायला मिळतो. तर तो आपण बघायला जाऊया. हा किल्ल्याचा दुसरा मुख्य दरवाजा हा समुद्राच्या बाजूला असल्याने आपण याला दर्या दरवाजा म्हणूयात. दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. हा जर दरवाजा पाहिला तर दरवाजा हा दोन्ही बुरुजांच्या मध्ये असल्यामुळे समुद्राकडून येणाऱ्या शत्रूला हा दरवाजा दिसत नाही. त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण रचना या दरवाजाची आपल्याला इथं पाहता येते. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय एक हनुमानाचं मंदिर इथं आपण पाहू शकतोय. लाटांची गाज बघा किती छान ऐकायला येते. भक्कम बुरुज, मजबूत दरवाजे आणि असीमित दर्या या किल्ल्याला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. त्याचबरोबर त्याच्या महत्त्वाच्या भौगोलिक स्थानामुळे तो सुवर्णदुर्गाचा पाठीराखाच म्हणावा लागेल. मित्रांनो, सुवर्णदुर्ग इथून किती जवळ दिसतोय बघा. आणि किल्ल्याची तटबंदी खूप छान इथून आपण पाहू शकतो. हे बघा. काही ठिकाणी मात्र किल्ल्याची तटबंदी बरीच पडलेली आहे. बऱ्याच ठिकाणी किल्ल्याची तटबंदी पडलेली आहे आणि माझ्या उजव्या हाताला सुद्धा तुम्ही पाहू शकता की तटबंदी पडलेली आहे आणि त्याचं काम सुद्धा चालू आहे. तर अपेक्षित हेच आहे की लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल आणि सर्वांना हा किल्ला पाहता येईल. किल्ल्याच्या पूर्व भागात दुर्ग भ्रमंती करताना एक वेगळंच समाधान मिळत होतं. थोडा वेळ इथेच थांबून हा नजारा अनुभवला आणि पुढे निघालो. किल्ल्यावर एक भली मोठी विहीर आहे पण सध्या ती कोरडी आहे. मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला अजून एक किल्ल्याचा दरवाजा पाहायला मिळतो. हा दरवाजा आहे तो आता अक्षरशः पडलेल्या अवस्थेत आहे. खरं तर अर्धाच इथे दरवाजा आपल्याला पाहता येतोय. हे जे बुरुज उजव्या हाताला तुम्ही पाहताय ते सुद्धा आता पडलेले आहेत. आय होप की हे सुद्धा रिपेअर होतील आणि लवकरच याला जे मूळ किल्ल्याचं स्वरूप आहे ते आपल्याला बघता येईल. पण डाव्या हाताचा हा जो बुरुज आपण पाहतोय तो मात्र सुस्थितीमध्ये आहे. प्रवेशद्वारातून आत बाले किल्ल्यावर आल्यानंतर एका विस्तृत फांजीवरून आपण भल्या मोठ्या बुरुजाकडे जाऊ शकतो. काळ्या पाषाणात बांधलेला हा बुरुज बुलंद आहे आणि याच बुरुजावरून आपण बराच मोठा प्रदेश न्याहाळू शकतो.
समोर भर समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला इथून आणखीनच आकर्षक वाटतो. तसेच किल्ल्याच्या दक्षिण भागात असणारे फतेदुर्ग आणि कनकदुर्ग सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसतात. सुवर्णदुर्गाला या 3 किनारी दुर्गाकडून संरक्षण प्राप्त झाल्यामुळेच सुवर्णदुर्ग मजबूतने समुद्रात उभा राहू शकला. समुद्रावरती वचक ठेवण्यासाठी बांधलेले हे किल्ले आज मात्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना दिसतात. गोवागड पाहून झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपण पोहोचलोय सुवर्णदुर्ग या किल्ल्याच्या समोर. पुढील भागात आपण जाणार आहोत सुवर्णदुर्ग किल्ला पाहायला. भेटू पुन्हा लवकरच पुढच्या भागात.